आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। टिटाणे येथे 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह। साक्री तालुक्यातील टिटाणे येथील श्री राम मंदिर परिसर पुन्हा एकदा हरिनामाच्या गजराने आणि संत वाङ्मयांच्या सुवासाने दुमदुमणार आहे। माऊली परिवार, ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि परिसरातील भाविक भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे 43वे वर्ष यंदा 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरे करण्यात येणार आहे। गेली 4 दशके अखंड सुरू असलेल्या आध्यात्मिक परंपरेमुळे टिटाणे गावाची ओळख वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय केंद्र म्हणून निर्माण झाली आहे। श्री गुरुवर्य हरिभक्त पारायण कृष्णाजी गुरुजी जायखेडकर यांच्या आशीर्वादाने, श्री विश्वनाथपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण दीनानाथजी महाराज यांच्या प्रेरणेने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। श्रद्धास्थान सौ हरिभक्त पारायण यशोदा अक्का जायखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यासपीठ प्रमुख हरिभक्त पारायण भिलाजी बापू खोरीकर यांच्या नेतृत्वात हा धार्मिक सोहळा पार पडणार असून ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील सेवाभावी मंडळी या आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतील जीवनमूल्य, भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे। हरिनामाचा जागर, संत विचारांचा प्रचार आणि समाजात आध्यात्मिक ऐक्य निर्माण करण्यासाठी गेली 43 वर्ष हा सप्ताह अखंडपणे सुरू असून यामुळे अनेक भाविकांना भक्ती मार्गाची प्रेरणा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले। सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होईल। त्यानंतर सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी पारायणाचा पुढील क्रम, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 8ही दिवस मंदिर परिसरात अखंड नामस्मरण, प्रवचन, पारायण आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे। या धार्मिक कार्यक्रमात सर्व वयोगटातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून अनेक वारकरी कुटुंबे संपूर्ण सप्ताहात उपस्थित राहणार आहेत। कीर्तन सेवेकरिता विविध भागातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत। यामध्ये हरिभक्त पारायण पंकज महाराज एकतासकर, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मालपूरकर, हरिभक्त पारायण सचिन महाराज ढोले संभाजीनगर, हरिभक्त पारायण प्रथमेश महाराज, हरिभक्त पारायण रवींद्र महाराज तारखेडेकर, हरिभक्त पारायण शुभम महाराज मंदाणेकर तसेच हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज गिरडकर यांचा समावेश आहे। त्यांच्या कीर्तनातून संत वाङ्मय, अध्यात्म, समाज प्रबोधन आणि नैतिक मूल्यांचा संदेश भाविकांना मिळणार आहे। सप्ताहाच्या आयोजनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सेवाभावाने पुढाकार घेतलाय। प्रत्येक दिवशी विविध भाविकांनी अन्नदानाची सेवा स्वीकारावी असून चहा, पाणी, फुलहार, ध्वनी व्यवस्था, मंडप स्वच्छता तसेच इतर धार्मिक सेवांची जबाबदारी ही भाविकांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे। गावातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक देखील या आयोजनात उत्साहाने सहभागी होत असून मंदिर परिसराची सजावट आणि व्यवस्थापनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या सप्ताहातील टिटाणेसह जैताणे, छडवेल, पन्हाडी पाडा, पेटले, खोरी, वैदाने, खोकडे, आखाडे, खुदाणे, फोपादे, वाम्हणवेल, निजामपूर तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमधून वारकरी, माळकरी, टाळकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे। सप्ताहाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील पारंपरिक संस्कृती, संत साहित्य आणि सामूहिक भक्तीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही घडणार आहे। माऊली परिवार, ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि सर्व आयोजकांनी पंचक्रोशीतील वारकरी, माळकरी, टाळकरी तसेच सर्व भाविक भक्तांना या ज्ञानी यज्ञात सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा लाभ घ्यावा, हरिनामाचा अखंड गजरात सहभागी व्हावे आणि सप्ताह यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन केले। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।